नमस्कार शेतकरी मित्रांनो. इथं बघू शकता शेतकऱ्यांचा मेसेज आलेला आहे. 8,500 रुपये अप्रूव्हल PMFBीवर दाखवत आहे आणि 15 जानेवारी पूर्वी की नंतर पीक विमा येईल तारीख सांगा, या संदर्भामधील मेसेज शेतकऱ्यांचे येत आहे. म्हणजेच आता शेतकऱ्यांना पीक विमा अप्रूव्हल आहे याची शाश्वती ही झालेली आहे. तर शेतकरी मित्रांनो, संपूर्ण डिटेल माहिती आपण या व्हिडिओमार्फत घेणार आहोत. 2025 मधील पीक विम्याची भरपाई जानेवारी महिन्यातच मिळणार आहे का, आणि मुख्यमंत्री यांनी सांगितल्यानुसार 17,500 रुपये सर्वांनाच मिळणार का, आणि कोणत्या पिकांचे पैसे आता येणार आणि कोणत्या पिकांसाठी अजून वाट पाहावी लागणार. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या सगळ्यांचा सविस्तर आढावा घेणार आहोत. शेतकरी बांधवांनो, जानेवारीत कोणत्या पिकाच्या पीक विम्याची भरपाई मिळणार आहे त्या संबंधित डिटेल माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जानेवारी महिन्यातच फक्त त्याच पिकांची भरपाई मिळणार आहे ज्या पिकांची पीक कापणी प्रयोग हे पूर्ण झालेली आहे. कृषी विभागाने पीक कापणी प्रयोगाची संपूर्ण माहिती राज्य सरकारकडे हे पाठवलेली आहे आणि राज्य सरकारने ही माहिती केंद्र सरकारकडे सुद्धा हे पाठवलेली आहे. त्यामुळे पीक कापणी प्रयोगाच्या आकडेवारीनुसारच शेतकऱ्यांना पीक विम्याची नुकसान भरपाई ही दिली जाणार आहे. सध्या 5 पिकांची माहिती केंद्र सरकारकडे पाठवण्यात आलेली आहे. त्यामध्ये सोयाबीन, मूग, उडीद, बाजरी आणि मक्का या पिकांचा समावेश आहे. या 5 पिकांची पीक कापणी प्रयोग पूर्ण झालेली असल्यामुळे याच पिकांना शेतकऱ्यांना आता जानेवारी महिन्यात पीक विमा मिळण्याची शक्यता ही आहे. कापूस आणि तूर पिकाचे पैसे उशिरा का, तर खरीपामध्ये लागवड केलेले कापूस आणि तूर पीक हे जास्त कालावधीचे आहे. त्यामुळे त्या पिकांचे अद्यापपर्यंत म्हणजे पीक कापणी प्रयोग हे झालेले नाही. याच कारणामुळे आता कापूस आणि तूर पिकाचा पीक विमा हा शेतकऱ्यांना आणखी म्हणजे 1 ते 2 महिने उशीर हा लागणार आहे. आणि 17,500 रुपये सर्वांनाच मिळणार का, त्या संबंधित आता डिटेल माहिती आपण घेणार आहोत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं होतं की पीक विम्यासाठी 17,500 रुपये देण्यात येणार आहे. आणि इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, 17,500 रुपये कसे आणि कुणाला मिळणार आहे. ज्या महसूल मंडळामध्ये जास्त नुकसान दाखवलेले गेलेले आहे त्या ठिकाणी त्या शेतकऱ्यांना 17,500 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रक्कमसुद्धा मिळू शकते. पण ज्या मंडळामध्ये नुकसान कमी दाखवलेली गेलेली आहे त्या ठिकाणी 17,500पेक्षा कमी रक्कमसुद्धा हा शेतकऱ्यांना मिळू शकते. त्यामुळे मागील वर्षासारखा सगळ्यांना यावर्षी पीक विमा मिळणार नाही असं म्हणजे शक्यता अशी वरिष्ठ जाणकारांकडून वर्तवली जातात. आता पीक विमा आता कधीपर्यंत खात्यात जमा होणार आहे, शेतकऱ्यांना मेसेजसुद्धा आहे. सध्याच्या माहितीनुसार जानेवारीच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत पीक विम्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आणि जर शेतकरी मित्रांनो जर लवकर झाली म्हणजे 15 जानेवारीपासून वाटप सुरू होणार असं सांगण्यात येत आहे. पण जानेवारीच्या शेवटपर्यंत, कारण पीक विम्याची रक्कम अद्यापपर्यंत दिलेल्या नियोजित वेळेवर शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली नाही. शेतकरी मित्रांनो, हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि तुमच्या पीक विम्यासंदर्भात काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. धन्यवाद.